वहिनी नको काय उगत असं बरोबर नाही माझ्याकडून आहे, तुम्हाला नाही विचारलं मी. नाही पण नको काय आम्ही काही मोठा कार्यक्रम पण केला नाही कोणती पाहिजे कलर कलर करायचा. तर मंडळी बघा आम्ही कुणाला बोलवलं नाही काय नाही, आम्ही काही कार्यक्रम करणार नव्हतो छोटासा, पण बहिणी रसाळवरी खाली मला काय सांगायचं. असं नाही करायचं हे लई मोठं सरप्राईज आहे. आम्ही साहेबांनी सुद्धा सरप्राईज द्यायला नाही, तुम्ही द्यायला. आवडली घेऊ का साडी? बहिणीने 2 कलर आणले बघा. कुठली घेऊ सुमो? ठीक आहे फक्त कलर चेंज आहे. आपण काय करत होती वहिनी? पण आलं मायाच्या सारखं आलं ना. हो मायाच्या सारखं. थँक्यू आला तुम्ही. लवकर आला तुम्ही. मला तर मला दुपारी बाहेर गेले काय. नाही कुठलं काय दिवसभर झोपतोच. फक्त ओळख लांब ओढा लावून लांब ओढा ना त्यांना बाहेर जाते. चांगलं थँक्यू तुम्ही आला, खरंच खूप छान वाटलं मला. आम्ही आता औषध करायला कोण म्हणत होतो. चला मोठ्या बहिणीसारखे आला. थँक्यू. बुकले का तुम्ही? दिला फोटो एक. उभा येणार नाही ना. वाढदिवसाला एक्स पार्टी देते तेव्हाच तेव्हा बघू. दिवस नव्हतं ते. मग आता दिवस मला 25 वर्ष महत्वाचं आहे. हो बच्ची जवळ. अॅनिव्हर्सरी. थँक्यू तुम्ही आला. 4 चांद लागले. ऊन किती आहे. ट्रॉली आहे सगळं झालं तुमचं. जर टिश्यू पेपर घेऊन झाली ना. डॉलीची आज परीक्षा. हा ना आज सगळ्यांनीच पेपर आहेत बऱ्यापैकी. आणि ताट पण ठेवलं खाली. थोडा थँक्यू. मी केकचं काय चाललं मला काय खाणार नाही. तुला तुम्ही आमचा दिवस स्पेशल केला बरं का. मोठ्या बहिणीसाठी आले बरं का. अजून 50 वर्ष अशी साजरा वगैरे. हो थँक्यू. हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे आमची 25वा लग्नाचा वाढदिवस. त्यामुळं आम्ही छोटासा काहीच करणार नव्हतो. डॉलू पण नाही आहे, तिच्या पण एक्झाम चालू होत्या, त्यामुळं ती काही आलेली नाही आहे. सोहम आला आहे फक्त. आणि वहिनीने त्याने आम्हाला मोठं सरप्राईज दिलं. खूप छान गिफ्ट दिलं बरं का त्यांनी. इतकी छान साडी आहे ना, कधीतरी दाखवेल तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मग आम्ही त्यांना घेऊन गेलो मस्त राजाशाही हॉटेलला. त्या काय येत नव्हत्या नाहीच म्हणत होत्या, पण आम्ही जबरदस्ती त्यांना घेऊन गेलो. आणि इतकं छान वाटलं की कोणीतरी आपल्या सेलिब्रेशनमध्ये आलं. असं पाहिजे ना, अशा मैत्रिणी पण असायला हव्या. कधीतरी सरप्राईज देणाऱ्या किंवा आपल्या आनंदामध्ये आनंद सहभागी होणाऱ्या मुख्य म्हणजे. तर मंडळी आज 25 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आमच्या लग्नाला. आणि इतकं छान वाटतं आहे बापरे. अशी एवढी वर्ष कधी कधी विचार केला ना आयुष्यात पाठीमागं बघताना, तर असं खूप काही काय प्रत्येक माणूस आयुष्यात आपल्या सहन करतो आणि पुढं जात असतो. छान आहे सगळं.
मला आवडलं सलू. तर मावशी म्हणते सोहमला तसं तर 25वी ॲनिव्हर्सरी म्हणजे थोडा एक छोटा मोठा कार्यक्रम करायला हवा होता, पण गायत्री पण नाही आहे, त्यामुळं मग काही जमलं नाही. तसं सहज आपलं छोटा एक केक कापला आणि मग सगळे जेवायला आलो आहे. एवढं बुकून बाजूला विजून अहो पुरे दंड झालं. एवढं मी तर काय बघणार नाही, थंड झालं होतं. चांगलं आहे ना. तसं तर व्लॉग बनवायचं पण काही विशेष नाही, म्हणजे मला व्लॉग बनवणारच नव्हते मी. सहज वहिनी आल्या आणि सोहम फोटोशूट करत होता आणि मग त्यानं छोटासा व्लॉग शूट केला आहे. तर शूट केला तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. 20 मार्चला आमची ॲनिव्हर्सरी होती आणि 1-2 दिवसांनी हा मी व्हिडिओ पोस्ट करते आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यूस पण भारी आहे. हे भारी आहे ना वहिनी, काहीतरी वेगळं.